न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांसाठी दिलासा देणारी आणि शहराच्या विकासाला नवी दिशा देणारी निगडी, वाकड, मोशी, चाकण या मेट्रो मार्गाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून हा DPR आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे। या सुधारित आराखड्यानुसार मेट्रो मार्गाची एकूण लांबी तब्बल 45.2 किलोमीटर इतकी असणार असून या मार्गावर 34 स्थानके उभारली जाणार आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 12,937 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। विशेष म्हणजे या मेट्रो मार्गावर दररोज तब्बल 3,32,000 प्रवासी प्रवास करू शकतील अशी क्षमता या प्रकल्पामध्ये ठेवण्यात आली आहे। वाकड परिसरात 2 मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले जाणार असून प्रवाशांना सहजपणे बदल करता यावा यासाठी आधुनिक पद्धतीचे स्थानके उभारली जाणार आहेत। तसेच मेट्रो स्थानकाजवळ वाहनतळाची ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या नव्या मार्गामध्ये निगडी, ट्रान्सपोर्ट नगर, तळवडे, चिखली, मोशी, भोसरी, नाशिक फाटा, कासारवाडी, पिंपळे सौदागर, वाकड तसेच चाकणपर्यंतचा विस्तृत परिसर जोडला जाणार आहे। त्यामुळे औद्योगिक आणि निवासी भागांना मोठा फायदा होणार आहे। या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभल्याचं सांगितलं जात आहे। तसेच आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केल्याचं नमूद करण्यात आलंय। पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आता या DPRला मंजुरी कधी मिळते आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। इतकंच, पुढील अपडेटसाठी पाहत रहा न्याय क्रांती न्यूज। न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।